जर का तुम्ही मला सर्वात चांगली कपाशीची व्हरायटी विचाराल तर ती म्हणेन मी मैकोची MRC 7351 गोल्ड PG2. ही व्हरायटी मी मागच्या वर्षी लावली होती. एकदम जबरदस्त व्हरायटी आहे. याच्यामध्ये बोंडाची साईज पण तुम्हाला मोठी दिसेल. जवळपास याचं 5.5 ते 6 ग्रामाचा एक बोंड असते. वेचणीच एकदम सोपी, याचं बोंड मस्त उमलते आणि याची बोंडाची साईज पण जास्तीत जास्त मोठे बोंड तुम्हाला या व्हरायटीमध्ये दिसेल. आणि हे मध्यम कालावधीची व्हरायटी आहे, म्हणून हे एक तर पावसात पण नाही सापडत आणि जे पाऊस गेल्यानंतर आपल्याला जे ओलीत करासाठी आपल्याला पाणी कमी पडते त्याच्यामध्ये कोणी सापडत नाही. जवळपास मधातली ही व्हरायटी आहे. 160 दिवसाच्या अंदर हे पूर्ण उत्पादन तुम्हाला देऊन देते. आणि ही व्हरायटी तुम्ही हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये लावू शकता. त्यामध्ये तुम्हाला चांगलं उत्पादन दिसेल. माझी पण जमीन हलकीच होती, त्याच जागी मी हे लावलं होतं आणि चांगलं उत्पादन मला मिळालेलं आहे. आणि ही व्हरायटी तुम्ही तुमच्या ओलतीच्या जमिनीत पण लावू शकता. त्यासोबत कोरडवाहूची जर तुमची जमीन असेल त्यामध्ये पण तुम्ही ही व्हरायटी लावू शकता. फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की जर का तुमची ओलतीची जमीन असेल त्याला 4x2 फुटावर लावायची आहे, आणि जर का तुमची कोरडवाहूची जमीन असेल तर तुम्हाला 3x2 फुटावर ही व्हरायटी लावावी लागते. त्यासोबतच या व्हरायटीमध्ये तुम्हाला जवळजवळ बोंड दिसायला मिळेल. त्यासोबतच जे बोंडाची घड असते, पातीची घड असते, ते पण या व्हरायटीमध्ये कमी दिसेल. बोंड धरून ठेवायची क्षमता या व्हरायटीमध्ये जास्त असते. आणि त्यासोबतच जर का तुम्ही हे विचाराल की या व्हरायटीची उंची किती असेल, तर त्याची उंची तुमच्या जमिनीवर अवलंबून राहील. तर जर का तुम्हाला ही व्हरायटी जास्तच उंच वाढत दिसली तर याचा शेंडा कापून टाका तुम्ही. त्यासोबतच या व्हरायटीवर एक स्प्रे घेऊन घ्या. त्यामध्ये तुम्हाला वाढ थांबाची औषधी पण घ्यायची आहे. शेंडा कापला असेल तरी वाढ थांबाची औषधी घ्यायची आहे, जेणेकरून जे आडवा फांदा निघेल त्या बरोबर निघेल. आणि त्यासोबतच जे आडवा फांदा आहे त्यामध्ये पण तुम्हाला चांगल्या मोठ्या साईजचे बोंड दिसेल. त्यासोबतच यावर एक शेंडा कापल्यानंतर बुरशीनाशक तर घ्यास लागते, तर त्या एक स्प्रे मध्ये तुम्ही वाढ थांबाची पण औषधी घेऊन घ्या. त्यासोबत तुम्हाला कीटकनाशक लागत असेल तर ते पण घेऊन घ्या. त्यासोबतच बुरशीनाशक पण घेऊन घ्या. आणि कोणतं कॉम्बिनेशन मारायचं ते तर आपण समोर व्हिडिओमध्ये बघणारच आहे. त्यासोबतच ही व्हरायटी पूर्ण शेवटपर्यंत हिरवीगार दिसेल तुम्हाला. त्यासोबतच या व्हरायटीवर तुम्हाला मावा, तुडतुडे आणि जी पांढरी माशी असते म्हणजे सकिंग पेस्ट जी असते त्याचा प्रादुर्भाव या व्हरायटीवर तुम्हाला कमी दिसेल. त्यासोबतच TSV हा जो रोग असतो त्यासाठी ही व्हरायटी सहनशील आहे. म्हणजे जे पानं तुमचे असे दिसतात तो रोग यावर दिसत नाही तुम्हाला. म्हणजे ना तुम्हाला चांगलं उत्पादन या व्हरायटीमध्ये भेटून जाते आणि खूप सारे उत्पादन तुम्ही या व्हरायटी पासून घेता. जर का तुम्ही ही व्हरायटी तुमच्या शेतात लावलेली असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की व्हरायटी कशी आहे. त्यासोबतच जर तुम्ही ही व्हरायटी यावर्षी तुमच्या शेतात लावणार असाल तर तरीच पण तुम्ही सांगा की का बरं लावता तुम्ही. कारण की हे व्हरायटी मी स्वतः लावली होती, याच्यापासून चांगलं उत्पादन मला मिळालं आहे. बरोबर जमिनीत लावा व्हरायटी. त्यासोबतच जर का तुम्हाला दुसऱ्या व्हरायटी बद्दल माहिती पाहिजे असेल तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि ही व्हरायटी तुमच्या लोकांपर्यंत पोहोचवा, कारण की जास्तीत जास्त उत्पादन देणारी व्हरायटी आहे आणि त्याची स्पोन साईज पण जास्त आहे याची.